माझे नाव तुषार आहे. मी एका कॉलेजमध्ये शिक्षक आहे. माझे वडील आर्मीमध्ये होते आणि आईसुद्धा बँकेत कामाला होती. मी 10वीत असताना माझे वडील एका युद्धात मारले गेले. त्यानंतर माझा व माझ्या बहिणीचा सांभाळ माझ्या आईनेच केला. बाबांची पेन्शन होती आणि आईचा पगारसुद्धा होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होती. पैशांची चणचण कधी भासलीच नाही. माझे व माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण झाले. कमी वयातच मला शिक्षक पदाची नोकरी लागली. नोकरीसाठी मला फार काही वेळ लागला नाही. बहिणीचे शिक्षणसुद्धा पूर्ण झाले होते. बहीण माझ्यापेक्षा मोठी होती. आईने बहिणीच्या लग्नासाठी एक सुंदर स्थळ पाहिलं होतं. मुलाचे आईवडील दोघेही सुशिक्षित होते. मुलगा इंजिनियर होता. ते आज बहिणीला बघायला येणार होते. पाहुणे मंडळी काही वेळातच घरी आले. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम छान पार पडला. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि मग पुढच्या काही दिवसातच लग्नाची तारीख ठरली. लग्नासाठी आता पाहुणे मंडळी, मित्रमैत्रिणी सर्व घरी येऊ लागले होते. माझ्या बहिणीची एक मैत्रीण होती, जी साधी, सरळ आणि दिसायला मात्र खूप सुंदर देखील होती. तिला पाहताच क्षणी ती मला आवडली. मी तिच्याकडे बोलण्यासाठी गेलो, पण ती फारशी काही बोलली नाही. खरं तर ती जास्त कोणाशीच बोलत नसायची. जेव्हा तिच्याबद्दल, मैत्रिणीबद्दल मी बहिणीला विचारलं, तेव्हा बहीण सांगत होती की ती फारशी कोणाशी बोलत नाही, कोणाकडे जास्त जात देखील नाही. माझ्या लग्नासाठी ती येणारसुद्धा नव्हती. पण मी तिला जास्त आग्रह केल्यानंतर ती येण्यासाठी तयार झाली. आता सध्याच माझी ती मैत्रीण झालेली आहे. त्यामुळं फारसं काही तिच्याबद्दल मला माहिती नाही. पण ती स्वभावाने खूप चांगली आहे. तिचा स्वभाव मला खूप आवडतो. म्हणूनच तर तिला मी लग्नासाठी आग्रह केला होता. आणि माझ्या आग्रहावरूनच ती इथे आली आहे. हे ऐकून तुषारला आणखीनच तिच्याबद्दल उत्सुकता वाटू लागली. आपली भावी जोडीदार जशी आपल्याला हवी आहे, अगदी तशीच ही मुलगी आहे असं त्याला वाटू लागलं. आता लग्न करेल तर तिच्यासोबतच असं त्यानं मनाशी ठरवलं. बहिणीचे लग्न दुसऱ्या दिवशी झाले आणि मग सर्वजण आपापल्या घरी गेले. बहिणीची मैत्रीणसुद्धा तिच्या घरी गेली. बहीणसुद्धा सासरी निघून गेली. आता आईला व तुषारला खूप एकटं वाटत होतं. बहिणीचे लग्न झाल्यामुळे घर अगदी रिकामं झालं होतं. असेच काही दिवस निघून जातात. तुषार मात्र तिच्या विचारात हरवलेला असतो. तिच्याशी कसा संपर्क करायचा, तिच्याशी कसं बोलायचं याचा विचार तो करत असतो. आणि तो बहिणीला फोन करतो. बहिणीला तिच्याविषयी विचारतो. आपण तिच्या प्रेमात आहे असं देखील सांगतो. तेव्हा बहीण सांगते की ती जिथे काम करते तेथील पत्ता मी तुला देते, तू तिला तेथे जाऊन भेट. हे ऐकून तुषार खूप जास्त खुश होतो. तो पत्ता घेतो आणि दुसऱ्याच दिवशी त्या पत्त्यावर जातो. तो सकाळी लवकरच पोहोचलेला असतो. काही वेळातच बहिणीची ती मैत्रीण तिच्या कामावर जाण्यासाठी येत असते. तेव्हा तिला तो भेटतो आणि बोलतो की मी छकुलीचा भाऊ आहे. तू मला ओळखलंस का? तू आमच्या घरी आली होतीस छकुलीच्या लग्नासाठी. तेव्हा ती बोलते की हो, मी तुला ओळखते. तुझं काय काम आहे माझ्याकडे? तेव्हा तुषार इकडचे तिकडचे काही न बोलता थेट तिला विचारतो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? असं अचानकपणे विचारल्याने वैष्णवी थोडीशी घाबरते. ती पटकन त्याला नकार देते. तेव्हा तुषार पुन्हा तिला विचारू लागतो. पण ती त्याला बोलते की मला कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे आणि मी तुला नकार दिला आहे असं बोलून ती तेथून निघून जाते. तुषारला मात्र या गोष्टीचे खूप वाईट वाटते. तो हतबल होऊन घरी परततो आणि मग कॉलेजला जाण्यासाठी तयार होतो. कॉलेजमध्ये जातो खरा, पण त्याचे मन काही लागत नाही. आपण ज्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतो ती व्यक्ती आपली होऊ शकत नाही. ती आपली होऊ शकते की नाही याची काळजी त्याला लागलेली असते.
तो आपल्याच विचारात हरवलेला असतो. 2 दिवसानंतर पुन्हा तो बहिणीला फोन करतो आणि झालेला प्रकार बहिणीला सांगतो. बहिणीला सुद्धा हे ऐकून वाईट वाटतं. खरं तर वैष्णवी खूप चांगली मुलगी असते. ती इतर मुलींप्रमाणे अजिबातच नसते. त्यामुळे आपली वहिनी म्हणून ती आली तर तुषारच्या बहिणीला काहीच हरकत नसते. तुषार तिला सांगतो की प्लीज तू एकदा तिच्याशी बोलून पाहशील का? तेव्हा ती बहीणसुद्धा त्याला हो बोलते. आणि मग त्यानंतर तुषारची बहीण जेव्हा माहेरी आलेली असते तेव्हा ती वैष्णवीला भेटते, औपचारिक गप्पा मारते. त्यानंतर ती तुषारविषयी बोलते. तेव्हा वैष्णवी सांगते की मला लग्नच करायचं नाही आहे. तेव्हा तुषारची बहीण विचारते की का? तर वैष्णवी सांगते की मला आई वडील नाहीत, त्यामुळे माझ्या लग्नाचा खर्च आणि इतर गोष्टी कोण करून देणार? त्यामुळे मला लग्न करायचे नाही. पण बहीण बोलते की तू त्याची काळजी करू नकोस. पण तरी देखील वैष्णवी लग्नासाठी नकारच देते. तेव्हा बहीण सांगते की हे बघ, पुन्हा एकदा विचार कर. माझा भाऊ खरंच खूप चांगला आहे. तू आमच्या घरी नक्कीच सुखात राहशील. त्यावर वैष्णवी सांगते की बरं ठीक आहे, मी तुला विचार करून उद्या सांगेन, असं बोलून तेथून निघून जाते. तुषारला जेव्हा हे समजतं तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. वैष्णवी आता तरी आपल्याला होकार देईल का याचा तो विचार करतो. आणि जर उद्या तिने नकार दिला तर काय होईल या विचाराने तो खूप अस्वस्थ होतो. तो रात्रभर व्यवस्थित झोपत देखील नाही. उद्या वैष्णवी आपल्याला नक्की होकार देईल की नकार देईल या विचाराने त्याला रात्रभर झोप देखील लागलेली नसते. दुसऱ्या दिवशी तो बहिणीला तिला भेटायला जाण्यासाठी सांगतो. त्याप्रमाणे बहीण देखील वैष्णवीला भेटायला जाते. तेव्हा वैष्णवी बहिणीला सांगते की माझा होकार आहे. हे सर्व तुषार लपून ऐकत असतो. हे ऐकून तुषार खूप जास्त खुश होतो. तेव्हा बहीण तुषारला तेथे बोलावते आणि दोघांना बोलायला सांगते आणि आपण थोडं बाजूला जाऊन थांबते. तेव्हा तुषार वैष्णवीला विचारतो की तुला काही विचारायचं असेल तर तू मला नक्कीच विचारू शकतेस. तेव्हा वैष्णवी सांगते की नाही, मला काही विचारायचं नाही, पण एक प्रश्न आहे. तेव्हा तुषार बोलतो की बोल. तर ती सांगते की लग्न झाल्यानंतर तुला कोणी दुसरं आवडलं तर तू मला सोडून जाणार तर नाहीस ना? वैष्णवीच्या या प्रश्नाने तुषारला खूप आश्चर्य वाटतं. तो बोलू लागतो की असं कधीच काही होणार नाही. मी तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो आणि तुला नेहमीच सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेन. मी तुला सोडून जाणे कधीच शक्य नाही. त्यानंतर वैष्णवी तेथून निघून जाते. तुषार घरी येतो आणि आईलाही सर्व काही सांगतो. आईला परिस्थितीची जाणीव असते आणि आई समजूतदारसुद्धा असते. आपल्या मुलाच्या आनंदातच ती आपला आनंद मानते आणि मग लग्नासाठी होकार देते. पुढच्या काही दिवसातच लग्नाची तारीख ठरते. वैष्णवी आणि तुषारचे लग्न होते. वैष्णवी तुषारची पत्नी म्हणून त्यांच्या घरात येते. तेव्हा तुषार बोलतो की आता आजपासून हे घर तुझं झालं आहे. माझी आई हीच सुद्धा तुझीच आई आहे. वैष्णवीचा स्वभाव खूप चांगला असतो. ती होकारार्थी मान हलवते. आमच्या लग्नाच्या पहिली रात्री असते. तुषार आज खूप जास्त खुश असतो, कारण त्याचे प्रेम त्याला आज मिळालेले असते. खूप कमी लोक असतात ज्याच्यावर प्रेम असते त्याच्यासोबतच लग्न होत असते. तुषार स्वतःला खूप भाग्यवान समजत असतो, कारण की वैष्णवीसारखी पत्नी त्याला मिळाली होती. वैष्णवी रूममध्ये आपल्याच विचारात हरवलेली असते. तुषार तिच्या जवळ जातो आणि तिला जवळ घेऊन सांगतो की तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस, कोणताही विचार करू नकोस. मी नेहमीच तुझ्या सोबत राहीन. आता ते दोघं एक होतात. लग्नाच्या काही दिवसानंतर वैष्णवी तुषार व आईला विचारते की मी पुन्हा जॉब केला तर चालेल का? तेव्हा तुषारची आई आणि तुषार दोघांनाही काहीच याबाबत हरकत नसते. काही दिवसातच वैष्णवी कामाला जाण्यासाठी तयार होते. तिचा ऑफिसचा पहिला दिवस असतो. ती ऑफिसला जाते. एके दिवशी वैष्णवीला न सांगता तुषार तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये जातो. तेव्हा समजतं की वैष्णवी खूप आधीच ऑफिसमधून बाहेर पडलेली आहे. हे ऐकून मला थोडं आश्चर्यच वाटतं आणि मी सरळ घरी येतो आणि आईला विचारतो की वैष्णवी घरी आली आहे का?
तेव्हा आई सांगते की हो, वैष्णवी आली होती, पण ती घाई गडबडीतच कुठेतरी निघून गेली. हे ऐकून मला आणखीनच अस्वस्थ वाटू लागते. मी तिला फोन करतो, पण तिचा फोन काही लागत नसतो. आता आई आणि मी दोघेही काळजी करू लागतो. ती कोठे गेली असेल आणि का गेली असेल याचा विचार मनात येत असतो. मी आणि आई काळजीत असतो. काही वेळातच वैष्णवी घरी येते. मी तिला काळजी करून प्रश्न विचारू लागतो की तू कोठे गेली होतीस आणि फोनसुद्धा तुझा बंद आहे. तेव्हा वैष्णवी सांगते की मी घरातील काही सामान संपलं होतं ते आणण्यासाठी बाजारात गेले होते. असं बोलून ती किचनमध्ये जाते. रात्रीचा स्वयंपाक होतो. आम्ही सर्वजण एकत्र जेवण करतो. गप्पा होतात आणि आई बोलू लागते की आता मला नातवंड हवं आहेत. हे ऐकून वैष्णवी लाजते आणि रूममध्ये निघून जाते. दुसऱ्या दिवशी मी सकाळी वैष्णवीला तिच्या ऑफिसमध्ये सोडतो आणि माझ्या कॉलेजसाठी मी निघून जातो. दुपारी मी तिला फोन करतो, तेव्हा तिचा फोन काही लागत नसतो. म्हणून मी तिच्या ऑफिसच्या नंबरवर फोन करतो. तेथील स्टाफ सांगतो की वैष्णवी मॅडम तर आज ऑफिसला आल्याच नाहीत. हे ऐकून मी आश्चर्य होतो. मी सकाळीच तर तिला ऑफिसच्या इथे सोडलं होतं आणि ती असं न सांगता कुठे गेली असेल, असं विचार करतच मी जेवण करून घेतो. संध्याकाळी मी घरी येतो तेव्हा वैष्णवी माझ्या आधीच घरी आलेली असते. जणू काही ती काम करूनच आलेली आहे असं भासवत असते. मी तिला रूममध्ये यायला सांगतो. तेव्हा तिला मी सरळ प्रश्न विचारतो की तू आज ऑफिसला का गेली नव्हतीस? कुठे गेली होतीस? तेव्हा ती सांगू लागते की मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर होते. आमच्या स्टाफला काही माहिती नसतं. असं बोलून सरळ ती किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जाते. तिचे हे बदललेले वागणे माझ्या लक्षात येतं. आता मी तिचा पाठलाग करण्याचा ठरवतो आणि त्यानुसारच दुसऱ्या दिवशी मी तिला तिच्या ऑफिसच्या इथे सोडतो आणि पुढे जाऊन एका अंतरावर लपून बसतो. तेव्हा ती थोड्या अंतरावर चालत येते आणि एका पुढे रिक्षा करून एका ठिकाणी जाते. एका छोट्याशा खोलीमध्ये ती आतमध्ये जाते. मी तिच्या पाठीमागे मी त्या रूमपर्यंत पोहोचतो. मी तिच्या पाठीमागे आहे हे तिला जाणवत नाही. त्यामुळे तेथे गेल्यानंतर वैष्णवी एका लेडीजला औषध देत असते. ती स्त्री खूपच थकलेली आणि तिची तब्येत बिघडलेली आहे हे दिसत असतं. तिला पाहून मला काहीच कळत नाही की काय चालू आहे, हे देखील समजत नाही. तेव्हा मी सरळ वैष्णवीच्या समोर जाऊन उभा राहतो. मला असं अचानक पाहून वैष्णवीला तर खूपच मोठा धक्का बसतो. मी वैष्णवीला विचारतो की हे सर्व काय चालू आहे आणि तू मला का नाही काही सांगत? तेव्हा वैष्णवी सांगू लागते की मला माफ करा, मी तुमच्यापासून एक सत्य लपवून ठेवलं आहे. ही माझी आई आहे. मी तुम्हाला लग्नाच्या आधी माझ्या आईविषयी सांगितलेलं नव्हतं, कारण की माझे वडील आम्हा दोघींना सोडून निघून गेले आहेत आणि त्यांनी एका दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह देखील केला आहे. त्यामुळे समाजात आम्हाला एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. पण कोणते स्थळ पाहण्यासाठी येत होतं तेव्हा ते लग्न करण्यासाठी नकार देत होते. घरची परिस्थिती खूप गरिबीची होती, त्यामुळेच आईला माझ्या लग्नाची काळजी होती. म्हणूनच त्यानंतर माझ्या आईने मला सांगितलं की जेव्हा पण कधी यापुढे तुला कोणतं स्थळ येईल तेव्हा तुला आई वडील नाहीत असं सांगायचं. माझी काळजी करू नकोस. आणि आईने घातलेली शपथ यामुळे मी सुद्धा गप्प बसले आणि नाईलाजाने मी मला आई वडील नाहीत असं सांगितलं. मला माफ करा, मी तुमची खूप मोठे गुन्हेगार आहे. पण मी आईशिवाय राहू शकत नाही. तिची काळजी मला नेहमीच वाटायची. म्हणूनच मी तिला नेहमी भेटायला यायची आणि आता हल्ली तिची तब्येत देखील खूप खालावलेली आहे. त्यामुळे मी तिला दररोज भेटायला येते. हे ऐकून तुषारला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली होती. आपली बायको दररोज ऑफिस चुकवून कोठे जात आहे याचे उत्तर त्याला मिळालेले होते आणि लग्नाआधी तिने असा प्रश्न का केला होता की लग्नानंतर तुम्हाला दुसरं कोणी आवडलं तर तुम्ही मला सोडून जाणार नाही का? या प्रश्नाचे उत्तर देखील आज तुषारला मिळालेले होते. तुषार खूप समजूतदार होता. त्याचे वैष्णवीवर खरंच खूप मनापासून प्रेम होते. तो याही परिस्थितीत वैष्णवीच्या बाजूने विचार करतो आणि बोलू लागतो की अगं वैष्णवी, तू एकदा तरी मला विश्वासात घेऊन तुझ्या आईविषयी सांगायला हवं होतं. तुझी आई देखील माझी आई आहे. ज्याप्रमाणे माझ्या आईला तू तुझी आई मानलंस आणि आपला संसार सुखाचा आत्तापर्यंत करत आहेस, त्याचप्रमाणे तुझी आई देखील आपल्या घरी राहिलेली असती. आपण तिला कधीच अंतर दिलं नसतं.
आणि आता एक काम कर, तुझ्या आईला आपल्या घरी घेऊन चल. आता यापुढे त्यासुद्धा आपल्यासोबतच राहतील. त्यांची तब्येत ठीक होईल आणि आई आणि त्यासुद्धा एकत्र राहतील. त्यांचे खूप चांगले नाते निर्माण होईल आणि तुझ्या वडिलांच्या चुकीची शिक्षा तुझ्या आईला आणि तुला का कोणी देईल? तुषारचे हे बोलणे ऐकून वैष्णवी खूपच भावूक होते. आपल्याला इतका चांगला समजूतदार जोडीदार भेटला याचे तिला खूप समाधान वाटते. तेव्हा आई बोलते की नाही, मी नाही येऊ शकत तिकडे. तेव्हा तुषार त्यांना समजावून सांगतो आणि आपल्या घरी घेऊन जातो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.